सिग्नलचा यश होतो. लेट्स प्ले शो द क्वालिटी अँड फंटॅस्टिक क्रिकेट. दोन्ही संघांना देऊया समान शुभेच्छा. समोर असेल अर्थातच पाहायला गेलं तर बल्ल्याने पहिला चेंडू बॅटच्या रडार मध्ये फ्लिक केलाय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी. नांदिवली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. प्रतिम फटका. पहिल्या चेंडूवरती मात्र षटकाराची मोहर उमटली असावी अशा पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. दरम्यान पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील केले. जवळ 7 ते 8 मात्र क्षेत्ररक्षक अपील करण्याचा प्रयत्न करतात, परंतु पंच मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतात. कारण का कृष्णा केने सर असतील, योगेश बोटेरे असतील, मॅनफ्रॉम पोई, तसेच हिरामानकरजी खरकर सर असतील, अनेक मात्र पंच या स्पर्धेसाठी लाभले गेले आहेत. ही स्पर्धा मात्र 3 कॅमेऱ्याने कव्हर केली जाते. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य नक्कीच पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये पसरली गेली आहे. पर्व पहिलं आपण पाहतोय नैतिक स्पीड कोंढेरी आयोजित धर्मवीर चषक 2024 हा पर्व आणि एक महाचित्त थराग अनेक संघ या स्पर्धेमध्ये लाभले गेले. अर्थातच आज शेवटचा दिवस, मेगा फायनलचा दिवस, याच दिवसासाठी केला होता अट्ट आणि शेवटचा दिवस गोड व्हावा आणि शेवटचा दिवस मात्र गोड होताना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये नांदिवली विपक्ष बल्ल्या आणि 2 संघांदरम्यान बिग फाईट मॅच पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडूवरती जरूर षटकार आला. त्यानंतर कुठे कमबॅक करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील जरूर करण्यात आली आणि निर्धाव चेंडूची होते सांगता. चेतन आणि विशालला आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय आणि गोलंदाज पाहतो आपण सौरभला. ग्रामीण क्रिकेट.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. युट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून चांगला थेट प्रक्षेपण. दरम्यान आडबाटने खेळण्याचा प्रयत्न, भली मोठी सृष्टी आणि त्याला फेकून दिलाय 6 धावांसाठी. बिग ब्लास्ट षटकार. थँक्यू डिझे. नक्की अप्रतिम फटका बाजी मला मिळते मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. डाऊन दी बॉल क्षेत्राच्या पोहोचण्याचा प्रयत्न करेल. त्यांच्या अवाक्याच्या बाहेर डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. लॉंग ऑनला चिरत चेंडू जाईल सीमारेषा पार. नेत्र दीपक षटकार. नक्कीच या षटकामध्ये मात्र 3 षटकार चेतनच्या बॅटमधून फेकले गेलेत. चेतन ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम फलंदाजी, ज्या पद्धतीने फलंदाजी केली जाते. मैदानाच्या 4ही बाजूने मात्र फटके सजवले जातात. दरम्यान पुन्हा एकदा आडबॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा लागतीये. तत्पर शॉर्ट फायर लेगमध्ये चांगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तत्पर मिळेल डॉट चेंडूची होईल सांगता. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या पहिल्या षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 2 पोहोचली. 18 आकड्यावरती चांगला कंटेस्ट मैदानाच्या आतमध्ये बल्ल्याने विपक्ष नांदिवली पाहायला मिळतोय आणि नांदिवली संघाने मात्र पहिल्या षटकामध्ये प्रहार आणि आक्रमकता दाखवली आहे. एक विविधता आणि नैतिकता मात्र त्यांच्या माध्यमातून दाखवली जाते. दरम्यान शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता. चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4-6 धावांसाठी बिग ब्लास्ट षटकार. नक्कीच आपण मुख्य व्यासपीठावरती पाहू शकता. जगन्नाथ पाटील असतील, निशांतजी मुरकुडे साहेब असतील, अशोक केने साहेब आणि त्यांच्यासोबत असतील ज्ञानेश्वर मडवी साहेब, नक्कीच अनेक मान्यवर आपण या सामन्याचा आनंद घेताना पाहतोय. कारण का स्पर्धा म्हटली ना तर नक्कीच 5 दिवसांमध्ये ही स्पर्धा ठरवली गेली. उर्फ स्वप्नील केने उर्फ आगाबाई यांच्या माध्यमातून ही स्वप्नातून साकारलेली स्पर्धा पाहतोय आणि मात्र मोलाचा हातभार नक्कीच या स्पर्धेसाठी जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून राहिलाय.
कारण का कोंढेरी गाव आणि वासुंदरी सांगोडी गावचा जर विचार केला तर नक्कीच या तीन गावावरती जगन्नाथ पाटील यांचा अधिक आणि अधिक प्रेम आपण नेहमीच कुठलाही शैक्षणिक क्षेत्र असो क्रीडा क्षेत्र असो नेहमीच आपण पाहत असतो आणि त्याच जगन्नाथ पाटील यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आजच्या दिवसामध्ये श्री गजानन डेव्हलपर्स गोरसई संघाला आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या वेगाने फ्राय झाली आहे अर्थातच 24 आकड्यावरती. दुसरा षटक मार्गस्थ असताना गोलंदाज कृष्णाला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू स्लोवर गतीचा चेंडू पाहायला मिळतो. बॅकफूट लावून पंच करण्याचा फटका अगदी 38 सर्कल मध्ये चेंडूला अडवला जाईल. तत्पर मिळालेली एक धाव. दुसरा षटक मार्गस्थ असताना मात्र पॉवर प्लेचं षटक संपलाय आणि त्या अनुषंगाने 38 सर्कलच्या बाहेर आपण 5 क्षेत्ररक्षक तैनात करताना पाहतोय. एक चांगला कंटेस्ट आणि चांगला अटॅकिंग क्षेत्ररक्षक जरूर बल्लाणी संघाच्या माध्यमातून सुचवण्याचा प्रयत्न करतोय. कृष्णा 11 बल्लाणी हा संघ आपण पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा बॅटच्या रडामध्ये चेंडू येत नाहीये. दूरवरून क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येण्याचा प्रयत्न करेल साहेब आणि त्यांच्या माध्यमातून पकडला जाईल. बिग विकेट डाऊन सॉफ्ट डिसमिसल. चेतन बॅक टू डगआउट. चेतन मात्र आपल्या संघाचा पुन्हा डाव सावरताना माघारी परतला आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलेल्या वनडाऊनच्या स्वरूपात अर्थातच ऋतिकला आपण पाहतोय. नवीन फलंदाज आहे. नौका फलंदाज आणि चांगली फलंदाजी करावी लागेल. बल्लाणी संघाचा विचार केला तर बल्लाणी संघाने आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण पहिल्या षटकामध्ये कुठेतरी 24 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर नक्कीच एक चौकार आला. त्यानंतर कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला तर निर्धाव चेंडूचे होते सांगता. दुसरा षटक मार्गस्थ असताना धावसंख्या आपल्याला स्थिर पाहायला मिळते 20 आकड्यावरती 29 आकड्यावरती. दरम्यान आडोबॅटने खेळण्याचा प्रयत्न अगदी पाहायला गेला तर 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा परत प्रयत्न करत असताना मात्र सहजरित्या एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. दुसरा षटक मार्गस्थ असताना 30 आकड्यावरती चांगला कंटेस्ट आणि चांगली फलंदाजी. धावांचा वेग मात्र कोहली नांदोली संघाच्या माध्यमातून जास्तीत जास्त जोडण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुढील मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. एका बाजूने असेल सरवली पाडा आणि त्यांना फाईट करेल अर्थातच सर्व कुकसे संघ. नक्कीच दोन्ही संघांना विनंती असेल की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. कुकसे विपक्ष सरवली दोन्ही संघाच्या कडणार विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. विचार करता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते 32 आकड्यावरती. प्रति षटकामागे 16.00 च्या सरासरी धावसंख्या जोडली गेली आहे.
आणि तिसरा षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्जला अमर. नक्कीच मित्रांनो सामना स्पीडअप करायचा कारण का अनेक दिग्गज सामने आपल्याला पाहायला मिळतील आज मेगा फायनलचा डे. आणि मेगा फायनल डे मध्ये मात्र चांगला खेळ करताना अनेक संघांना आपण पाहतोय. बल्लेने संघाला विनंती असेल की आपण सामना फास्ट खेळायचा, आपण खूप उशीर खर्च करत आहात. दरम्यान पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू डायरेक्ट हिटची संधी, मात्र डायरेक्ट हिट लागतोय. फलंदाज होईल धावबाच्या स्वरूपात बाद. बॅक टू डगआउट. कुठेतरी नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इनॅट नंबर 4 वरती आपण पाहतोय आदित्यला चांगली मात्र फलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने चेतनने संघाचा डाव पूर्ण सावरला गेला त्यानंतर कुठलाही फलंदाज मात्र चांगली फलंदाजी करू शकत नाही. दरम्यान खोलवर टप्प्यात चेंडू होता बराच काल चेंडू हवेमध्ये डावून दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करील. अप्रतिम झेल. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट पाहायला मिळतोय. पकडला जाईल फलंदाज होईल फेल. बिग विकेट डाऊन. बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतो विश्वासला 2 चेंडू मात्र 2 विकेटचं पतन जरूर झालं. पहिल्या चेंडूवरती एक रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. त्यानंतर एक अफलातून झेल आपण लॉंगॉनला पाहतोय. धावसंख्येचा विचार धावसंख्या पोहोचली आहे स्थिर पाहायला मिळते. अर्थातच 32 आकडावरती तिसरा षटक मार्गस्थ असताना गोलंदाज आपण पाहतोय अमरला चांगली गोलंदाजी केली जाते. दरम्यान पुन्हा एकदा आउट ऑफ द लेग चेंडू पाहायला मिळते. खराब चेंडू पाहायला मिळेल तत्पर मात्र अवांतर धावफलकावरती ऍड केली जाईल. कुठेतरी धावा मात्र अशा पद्धतीने ज्यावेळी येत असतात तेव्हा मात्र समोर बॅटिंग करणारा संघ मात्र एक चांगला औचित्य साधून मात्र धावसंख्या चांगली उभारत असतो. धावसंख्येचा विचार करता धावसंख्येवर पोहोचले 33 आकड्यावरती. अटॅकिंग क्षेत्ररक्षण जरूर सजवलं गेलाय. दरम्यान पुन्हा एकदा आडबॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आलाय स्लॉट मध्ये, त्याला फेकून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धावेसाठी नांदिवली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. सन्माननीय पाहुणे करंजी केडे यांच्या माध्यमातून सलग 4 दिवस मात्र जे पिण्याचे पाणी आहे ते मात्र त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहे. कारण यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर 2 स्थानापन्न व्हायचं. अनेक मात्र प्रेक्षक असतील, अनेक पाहुणे मात्र या स्पर्धेसाठी सलग 4 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज मेगा फायनलचा डे आणि मेगा फायनलच्या डे मध्ये मात्र चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतील. भिवंडी विभाग असेल, पूर्ण दिवा, अनेक संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्येचा विचार धावसंख्या पोहोचले 40 आकड्यावरती. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. 2 चेंडू मात्र तिसऱ्या षटकातील अजूनही शिल्लक असतील आणि गोलंदाजी मार्क करते आपण अमरच्या माध्यमातून फेकले जाईल. समोर एक डावखुराचा फलंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता.
हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू ट्रॅव्हल होतोय कार्पेटच्या साईडने, तत्पर मिळालेली एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला आतापर्यंत बल्लानी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तत्पर मिळालेली एकच धाव. एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 आकड्यावरती. पुन्हा एकदा डावबॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आलाय स्लॉट मध्ये, त्याला फेकून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. लॉंग ऑनला चिरत चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावेंसाठी बिग ब्लास्ट दर्जेदार चौकार. नक्कीच मात्र शेवटचा षटक अजून शिल्लक असेल आणि नवीन गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज झालाय. अर्थातच शेवटचे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय अहमदला. पुढील मॅच आपण पाहणार आहोत सरवली विपक्ष कुकसे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं. लगेच इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. सरवली संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. कुकसे संघाला विनंती असेल की आपण कर्णधाराला पाठवायचं आहे. इट्स अ बिग फाईड मॅच आपण पाहणार आहोत. दरम्यान पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ऑन ड्राईव्ह केलाय. तत्पर दुसरा धावेचा प्रयत्न, डायरेक्टची संधी, परंतु बॅकअप चांगला पाहायला मिळतोय. कुठेतरी नॉनस्ट्राक एंडचा फलंदाज वेगाने धावत असताना जास्त रनअप त्याच्या माध्यमातून घडलं गेलं, परंतु स्ट्राईक एंडचा फलंदाज मात्र धाडस दाखवताना मात्र समाधान मानावं लागतंय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 49 आकड्यावरती. अजूनही 5 चेंडू मात्र शिल्लक असतील पूर्वार्धामध्ये. चांगली फलंदाजी मात्र नांदिवली संघाच्या माध्यमातून केली जाते. चेतनने मात्र 24 धावा जोडल्या गेल्या. त्यानंतर ऋतिक आणि विश्वास मात्र चांगली फलंदाजी करतोय. दरम्यान पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा फटका, गॅप शॉट सिलेक्शन, दूरवरून क्षेत्रक्षम पोहोचण्याचा प्रयत्न करेल, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. पुन्हा एकदा डावबाटने खेळण्याचा प्रयत्न. अगदी पालाकडे तर दूरवरून चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला बॅटल आणि चांगला कंटेस्ट मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहतोय. बल्ल्याने विपक्ष कोहली नांदिवली एक कल्याण विभागातील एक संघ पाहायला मिळतो, तर एक संघ असेल टिटवाळा विभागातील. अनेक दिग्गज संघ मात्र या स्पर्धेमध्ये सलग 4 दिवसामध्ये आपण पाहिले गेलेत. पहिला दिवस नक्कीच सांगोडे संघाच्या नावावरती राहिला, दुसरा दिवस आमने संघाच्या नावावरती राहिला. नक्कीच आमने संघाने मात्र जिंकून मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. त्यांना मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण फायनलचा सामना खेळताना पाहणार आहोत. डायरेक्ट हिटची संधी, परंतु संधीचं सोनं मात्र करता आलं नाहीये आणि कालचा दिवस गाजवून सोडला. अर्थातच JPP मांडा या संघाने शेवटच्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये कुठेतरी बल्ल्यानी संघाला मात्र परास्त केलं. त्यांना मात्र आज सेकंड सेमीफायनलचा सामना खेळताना आपण पाहणार आहोत. आजचा दिवस कोणत्या संघावरती राहील हे मात्र पाहणं योग्य असेल. लिफाफ्यामध्ये बंद असेल आजच्या दिवसातील उपांत्य फेरीचा सामना. पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू, त्या दिशा दिल्या, ऑन ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आपण सईदला पाहतोय. त्याच्या माध्यमातून दुसरा धावेचा प्रयत्न, धावबादच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. बॅक टू डगआउट.
जाईल इनिंग ब्रेकमध्ये आपण पाहतोय कुकसे विपक्ष सरवली दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. टॉस केला जाईल. नक्कीच मी विनंती करेल अशोकजी केने साहेबांना की आपल्या हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही संघ मात्र दिग्गज आहेत आणि या संघामाध्यमातून नक्कीच सामना खेळला जाईल. आपण पाहणार आहोत एका बाजूने असेल सरवली आणि त्यांना फाईट करेल विकी स्पॉट कुकशा संघ. नक्कीच टॉस मात्र स्विंगर करताना आपण पाहतोय कोणीतरी टॉसचा जर विचार केला नक्कीच टॉस जिंकला अर्थात पाहायला गेला तर विकी स्पॉट कुकसे संघाने आणि प्रथमतः निर्णय काय असेल फिल्डिंग घेण्याचा निर्णय जरूर स्वीकारला गेलाय. अगदी पाहायला गेला तर आपला सामना मात्र पहिला होता. कुठेतरी वेळ अभावी मात्र आपल्याला उशिरा यावं लागलाय. परंतु या स्पर्धेबद्दल आणि पूर्ण एकंदरीत पूर्ण नियोजनाबद्दल काय म्हणणं असेल. टुर्नामेंट एकदम चांगली आहे. खेळायला संधी दिली त्यांचे आभार. हरकत नाही धन्यवाद. समोर एक चांगला संघ आपण पाहतोय सरवली संघ. नक्कीच वाईल्ड कार्ड एंट्री आपल्याला जरूर प्राप्त झाली आहे. जर विचार केला तर आपण टॉस हारलाय. जर टॉस जिंकला असता निर्णय काय असता फलंदाजी करण्याचा जरूर निर्णय असता. परंतु समोर एक चांगला संघ आहे आणि कुठले असे तो फलंदाज असतात त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न केला जाईल. मेसी आहे सागरभाई आहे. हरकत नाहीये. विचार केला तर या स्पर्धेबद्दल आणि नियोजनाबद्दल काय म्हणणं असेल. खूप चांगली स्पर्धा आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. नक्कीच हरकत नाहीये. टॉस जिंकलाय विकी स्पॉट कुकसे संघाने. प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय अर्थातच सरवली संघाला. ऑल टू कॉम बॉक्स. मला विनंती असेल का आपण तोरी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. अगदी कुठेतरी दुपारचं सत्र मात्र आपण अनेक सामने पाहणार आहोत. कुठेतरी उशिरा मात्र सामने आज पहिल्या फेरीमध्ये चालू झाले. त्या अनुषंगाने मात्र वेळ जास्त खर्च केला गेलाय. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय विकी आणि अभिषेकला पाहतोय चांगली फलंदाजी करावी लागेल कारण समोर एक चांगला संघ असणार. त्यांच्या संघाच्या माध्यमातून 60 धावा जोडल्या गेल्यात आणि 61 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी प्रति षटकामागे 15.25च्या सरासरी धावसंख्या मेंटेन करावी लागेल. धावसंख्या मेंटेन करताना मात्र कुठेतरी पॉझिटिव्हनेस दाखवावा लागेल. पहिल्या षटकापासून एक चांगली फलंदाजी करावी लागेल कारण पॉवर प्लेचे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त फलंदाजी करून पॉवर प्लेच्या षटकात जास्तीत जास्त धावा बनवून मात्र उर्वरित षटकामध्ये कुठे धावा कमी कराव्या लागतील. पहिला चेंडू स्विच करण्याचा प्रयत्न अगदी पाहायला गेला तर खोलवा टप्प्याचा चेंडू डायरेक्टची संधी आहे परंतु बायकअप आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. कुठे ना कुठे अशा प्रकारचे चेंडू आपण नेहमीच चुका पाहत असतो. चांगलं कंटेस्ट पाहायला मिळतोय. डायरेक्टची संधी जरूर प्राप्त झाली परंतु बायकअप आपल्याला थोड्या ताकदीचं पाहायला मिळतोय. एक संत गतीने सुरुवात व्हायला पाहायला मिळते. अनिकेतच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी हाताळली जाते. पहिला चेंडू जरूर डॉट फेकला गेलाय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न टॅट सर्कलमध्ये चेंडूला अडवलं जाईल. तत्पर मिळेल एक धाव. एका धावेने मात्र संघाचा श्रीगणेश होताना पाहतोय. बल्ल्यानी संघ पहिला षटक मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी केली जाते कारण कोहली नांदवली संघ
मात्र अनेक स्पर्धांमध्ये आपण त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ पाहिला. अनेक स्पर्धा मात्र या संघाने गाजवून सोडलेत आणि आज मात्र या टिटवाला क्रीडांगणावरती अर्थातच कोंढेरी या क्रीडांगणावरती आपण त्यांना खेळताना पाहतोय. धर्मवीर चषक 2024चा हा पर्व नैतिक स्पोर्ट कोंढेरी आयोजित हा क्रिकेटचा महासंग्राम आणि मेगा फायनलचा डे आपण पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, अगदी दिशा देण्याचा प्रयत्न केला. स्लोवर गतीचा चेंडू होता, फिंगर रोज केले. ते निर्धाव चेंडूची होईल सांगता अफलातून गोलंदाजी केली जाते. अमेझिंग सरप्राइझिंग आणि डिलिव्हरी केली जाते. प्रत्येक चेंडूवरती विविधता आणि नैतिकता दाखवली जाते. एक पराक्रमता करावी लागेल, सातत्याने फलंदाजी करावी लागेल, पॅडमध्ये मात्र आक्रमकता दाखवावी लागेल. पुन्हा एकदा बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, स्लोवर गतीचा चेंडू होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू. तत्पर मात्र बिहाइंड द विकेट चेंडूला कॅरी केला जाईल. तत्पर लेगबायच्या स्वरूपात ही एक धाव मात्र ऍड केली जाईल. धावसंख्येचा विचार, धावसंख्या स्थिर पाहायला मिळते 2 या आकड्यावरती. पहिला षटक मार्गस्थ असताना कुठेतरी खराब स्थिती बल्लाणी संघाची पाहायला मिळते. गोलंदाजाचा विचार केला तर प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन मात्र त्याच्या माध्यमातून दाखवलं जातं. अफलातून गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून केली जाते. पंचांचा पहिला षटक समाप्तीचा इशारा होता आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 या आकड्यावरती. दुसरा षटक मार्गस्थ असताना नवीन गोलंदाज ट्रॅकवरती सजल विश्वास. अंदोली संघाला विनंती असेल की आपण सामना फास्ट केल्याचा कुठेतरी वेळ मात्र आपण जास्त खर्च करण्यात येतोय. कुठेतरी मानाच्या आणि सन्मानाची आपण स्पर्धा पाहतोय. धर्मवीर चषक 2024चा हा पर्व नक्कीच इनॅक्शन मध्ये आपण दिवा बी संघाला सुद्धा पाहणार आहोत. एक दूरवरून दिवा बी संघाचा एक प्रवास राहिलाय. क्षमा असावी अशा पद्धतीने नक्कीच त्यांना मात्र साकारण्यात येईल. दरम्यान बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जाईल सी मारेशा पार, चौकार. सुद्धा विनंती असेल की आपण शॉर्ट मध्ये सॉन्ग वाजवायचं आहेत, कारण का अगदी सामन्याला कुठेतरी उशिरा होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, दिशा दिली आहे दूरवरील क्षेत्र, चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल तत्पर मिळालेली एकच धाव. कुठे वारंवार मात्र चुका बल्लाणी संघाच्या माध्यमातून घडण्यात आल्या. त्या अनुषंगाने मात्र
कुठेतरी नांदिवली संघाच्या माध्यमातून धावसंख्येचा जो डोंगर रचला गेलाय आणि त्या डोंगरावरती पोहोचण्यापर्यंत चांगली फलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतो. आउट ऑफ द लेग स्टंप चेंडू रिलीज झाला, ज्यानंतर पंचांनी पाहिलं आणि मात्र वाईट घोषित केलाय. कुठेतरी एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मात्र जास्त खर्च केल्या जातात. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्थिर 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. नवीन बॅटर आपण इंदरला पाहतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा पेट फटका. अगदी गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू मात्र थांबणार नाहीये. वेगाने मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. सीमारेषेलगत मात्र चेंडूला अडवलं जाईल. धावची संधी, परंतु कुठे ना कुठे चुकांवरती चुका पाहायला मिळतात. जरूर धावबाज झाला असता फलंदाज, परंतु मिळालेली 3 धावा. 3 धावेने नक्की धावसंख्या जाऊन पोहोचले 12 आकड्यावरती. पुन्हा एकदा खोलवाटा पाहता चेंडू ऑनट्रायचा फडका. अगदी पाहायला गेला तर दूरवरून क्षेत्ररक्षक आणि या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक अगोदर सजवलं असावं अशा पद्धतीचा हा चेंडू फेकला गेला आणि त्यानंतर मिळालेली एकच धाव. चांगली गोलंदाजी आपल्याला कोळी नांदिवली संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. ज्या पद्धतीने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय त्या पद्धतीने मात्र चांगली गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या राडामध्ये चेंडू येतोय. चेंडू मात्र थांबणार नाही. सीमारेषा पार. दर्जेदार षटकार. संख्या जाऊन पोहोचले 19 आकड्यावरती. 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. एक चेंडू मात्र अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फोलर लाईनचा चेंडू ते दिशा दिली आहे. स्टेट डाईचा फटका. स्टँड ऑन दिला. चेंडूला खेळून काढलाय. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडूने 38 धावांची अजूनही आवश्यकता असेल. प्रत्येक षटकामागे 19.00च्या सरासरी धावसंख्या जोडावी लागेल. एक चांगला कंटेस्ट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच सन्माननीय पाहुणे रवीजी केने यांचा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. नक्कीच अनेक पाहुणे आपण पाहतोय. रवी केने साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. पुन्हा एकदम फिंगर्स केलेत. अगदी सोरेक चेंडू पाहायला मिळतो. स्लोवर गतीचा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय आणि निर्धाव चेंडूचे होते सांगता. नक्कीच आमच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय कृष्णा किने सर मेनपंचांच्या भूमिकेमध्ये असतील. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये योगेश बोटेरे सर असतील. दरम्यान पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू. बराच काल चेंडू हवेमध्ये नैतिकता दाखवली, एकाग्रता दाखवली आहे. सुरेख झेल. नवीन बॅटर इनॅट नंबर 4 होता पण खेळताना मैदानाच्या आतमध्ये पाला विवेकला. पहिला चेंडू बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूचे होते सांगता.
अफलातून गोलंदाजी मात्र चांगला खेळ कोलिवलीच्या माध्यमातून लागले. नांदिवली संघाच्या माध्यमातून राहिलाय. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, दिशा दिले, ऑन ड्राईव्हचा ऑफ ड्राईव्हचा फटका. तर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला सीमारेषेवर पाहायला मिळतं. बॅकअप सुद्धा तेवढ्या ताकदीचा पाहायला मिळतोय. तत्पर मिळालेली एक धाव, कुठेतरी संत गतीने धावसंख्या आणि चांगली गोलंदाजी मात्र नांदिवली संघाच्या माध्यमातून केली जाते, परंतु चांगली फलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये बल्लाणी संघ करू शकत नाहीये. कुठेतरी धावांचा वेग मात्र आपल्याला कमी पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या स्थिर 24 आकड्यावरती पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक असतील. गोलंदाजी ट्रॅकवरती विशालला आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, स्लोवर गतीचा चेंडू, गतीने मात्र बीट करण्याचा प्रयत्न केला जातोय. व्हेरिएशन मात्र प्रत्येक चेंडूवरती केला जातोय. तत्पर मिळतील या 2 धावा. आता मात्र समीकरण कुठे कठीण होताना पाहतोय. 7 चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मरू मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत तत्पर मिळाले एकच धाव. 6 चेंडू आणि 34 धावींची आवश्यकता असेल. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावरती 27 आकड्यावरती 2 विकेट लॉस बल्लाणी संघ. जरूर इंदरने चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला, परंतु इंदरला स्ट्राईक पासून वंचित राहावं लागलं आणि त्या अनुषंगाने नक्कीच कुठेतरी हा सामना मात्र मजबूत पकड निर्माण केली आहे अर्थातच नांदिवली संघाने. चौथं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. अगदी पाहायला गेलं तर नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल. कोली नांदिवली संघाचा मात्र विचार केला तर चांगला सामना त्यांच्या माध्यमातून खेळला गेला. अखेर ज्या पद्धतीने फलंदाजी राहिली आहे आणि त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजीची प्रशंसा करावी लागेल. पुन्हा एकदा बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न. 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक जरूर या फटक्यासाठी अगोदरच तैनात होता. त्या अनुषंगाने मात्र मिळालेली एकच धाव. वारंवार चर्चा करावी लागेल या नक्कीच सामन्याची. बल्लाणी संघ मात्र कुठेतरी पराभवाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय. बॉडी लँग्वेज पाहता सामना गमावला की काय अशा प्रकारच्या अनेक शंका मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाले. दरम्यान पुन्हा एकदा फिंगर स्लोवर गतीचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तत्पर मिळाली एकच धाव. 4 चेंडूने 32 धावांची आवश्यकता असेल. कुठेतरी कठीण समीकरण होताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करीत सुरेख मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पण मिळतील या एकच धाव. प्रत्येक चेंडूवरती मात्र सिंगल जोडली जाते, कारण का माहिती आहे समोर एक चांगला संघाने त्या संघासमोर खेळताना कुठेतरी धावांपासून वंचित राहावं लागलंय, परंतु शेवट मात्र गोड करावा लागेल. एखादा चौकार षटकार मात्र जरूर फलंदाज इंदरला मात्र खेचावा लागेल. इंदरच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आणि एक चौकार पाहिलाय. पुन्हा एकदा बेकेट करण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल लंगॉलवरून क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करेल. जजमेंट मात्र वेल पाहायला मिळतोय. फलंदाज होईल फेल. बॅक टू द दोन चेंडू मात्र अजूनही शिल्लक असतील. नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नॅट नंबर 5 वरती अमनला खेळताना 2 चेंडू. पुन्हा एकदा बॅट लावून खेळण्याचा प्रयत्न. स्लोवर कधी चेंडू पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूची वेळ सांगता काय अफलातून गोलंदाजी मात्र या षटकामध्ये राहिले. गोलंदाज पाहायला गेलं तर मिलिंदच्या माध्यमातून 3 चेंडूवरती 3 सिंगल कॅरी केला. त्यानंतर मात्र एक विकेट महत्वाची प्राप्त केली आणि 4था चेंडू 5वा चेंडू आपण डॉट पाहिला आणि 6वा चेंडू सुद्धा सुरेखरित्या पाहायला मिळतो. हार्ड लक बॅड लक बल्लाणी संघ. मेनी काँग्रेस कोली नांदिवली संघ विजय प्राप्त केलाय. कोली नांदिवली संघाने मात्र हार पत्कारावी लागला अर्थातच बल्लाणी संघाला.